कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक आहे. राधानगरी धरण 99% भरलं असून स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 मधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालाय. राधानगरी धरणात सध्या 8.30 टीएमसी म्हणजेच 99% पाणीसाठा असून स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 खुला आहे. स्वयंचलित दरवाजातून 1428 क्युसेक तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, कासारी, भोगावती आणि दूधगंगा नद्यांवरील 12 बंधारे पाण्याखाली गेलेत. यामध्ये शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, येवलूज, सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी आणि सुळकुड बंधाऱ्यांचा समावेश आहे. धरण साठ्याचा विचार केला तर कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, आंबेओहोळ, सर्फनाला, धामणी आणि कोदे लघु पाटबंधारे ही धरणं 100% भरली आहेत. तर तुळशी 99, दूधगंगा 96, कुंभी 96, वारणा 94 आणि कासारी धरणात 93% पाणीसाठा आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 8.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 28.7 तर शाहूवाडीमध्ये 13.8 आणि राधानगरीमध्ये 11.9 मिलीमीटर पाऊस झालाय. एकूणच धरणांमधील वाढता पाणीसाठा आणि बंधाऱ्यांवरील पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.